आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल। काय एकेकाळी आपल्या इथे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी नालंदा विद्यापीठ वगैरे असे मोठमोठे विद्यापीठ होते आणि जगभरातून व्यक्ती इथे यायच्या। परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की आपला राजकीय किंवा मध्ये जो स्थित्यंतर आले त्यामध्ये आपल्या देशावरती बऱ्यापैकी हल्ले झाले, आक्रमण झाले, त्यामध्ये आपले राजे नामोहरम झाले। परिणामी आपल्या ज्या शास्त्राला जो राजाश्रय होता तो नष्ट झाला आणि त्यांनी त्यांची पद्धती इथे रुजवण्याचा प्रयत्न केला आणि मग आपण एक प्रकारे गुलामीत गेलो। त्यामुळे मानसिक गुलामी आली आणि आपण मग त्यांचं शास्त्र हेच उच्च आहे असं मानायला लागलो। परिणामी आपलं जे मूलभूत शास्त्र आहे हे शास्त्र पाठीमागे पडलं। त्यामुळे जरी हे सिद्ध झालेले, कारण 5000 वर्षापासून आहे, हे सिद्ध झालेलं आहे म्हणूनच आज टिकून आहे। आज बऱ्यापैकी शासन पण त्याला राजाश्रय देत आहे, परंतु आणखी राजाश्रय आणि प्रत्येकाची त्याबद्दल असणारी आस्था ही फार महत्त्वाची आहे। बरोबर, नक्कीच। यात जनपदध्वंस जे आहे तर ती संकल्पना जर घेतली तर ही 5000 वर्षापूर्वीची सुद्धा नोंद आयुर्वेदामध्ये आहे। अगदी वाघभटांच्या काळामध्ये सुद्धा याची नोंद आहे। म्हणजे जनपदध्वंस याला आजच्या काळामध्ये आपण एपिडेमिक्स जे आहे भागाभाई नागराज पाटिल एंड प्रकाश दादू, ये दोनों दे वर सीवियरली इल। व्हाट ऑल हैपेंड विद देम वो आप बताएंगे मुझे, लेकिन 9, 10, 11 3 दिन जो भी कुछ उनके साथ किया वो आपको पता चल जाएगा। और चौथे दिन 12 तारीख को उनके सैंपल लिए गए और सैंपल लेने के बाद 14 को रिजल्ट आया, यानी कि एक दिन पहले, आज 15 तारीख है, और 14 को उन 4 में से 3 were tested corona negative, absolutely 72 hours, and they got night he was not comfortable. So again the next day we gave him according to his weight the lot of citrus fruit juice and coconut water. So third day he got the miraculous relief, means the second day night, 10th night he slept very comfortably, and from 10th of June his cough was gone. Till today also he is not coughing, and his fever, his pulse rate is also normalized. So it is a miraculous effect. And नमस्कार, आपले यूट्यूब चॅनल डॉक्टर योगेश मुरकुट यावर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण आज आलेलो आहोत डॉक्टर DU मेहत्रे सर यांचे अश्विनी क्लिनिक, सिंदखेड राजा, मेहकर रोड येथे। आज आपण त्यांच्याकडनं कोरोना उपचाराची दुसरी बाजू या विषयावर काही माहिती संकलित करणार आहोत। नक्कीच काही अशी उपचार पद्धती किंवा उपचार जी आहेत तर ती अशी लक्षात येत आहेत की त्याच्याने कोरोनाची जी काही रुग्ण आहेत ही बरे होण्यासाठी त्याचा खूप चांगला असा फायदा किंवा उपयोग होत आहे आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेणार आहोत। तर सर, सर्वप्रथम एक सुरुवात करूयात, कारण जसं की आपण आता हे माझा जो मुद्दा आहे आजचा की उपचाराची दुसरी बाजू घेत असताना इतरही काही पद्धतीचे उपचार आहेत, परंतु मग हे उपचार घेत असताना एक साधारणतः ओरड असते की आयुर्वेदामध्ये मग तुम्ही हे करतायत तर याचे पुरावे आहेत का? जसं की आयुर्वेदाविरुद्ध साधारणतः पुरावे द्या अशी एक नेहमी ओरड असते की आयुर्वेदामध्ये यासाठी सिद्धतेला येईल अशा स्वरूपाचा काही तुमच्याकडे डाटा नाही, ॲनालिसिस नाही वगैरे, या अनुषंगाने आपण काय सांगाल सर? आयुर्वेद हे वंश परंपरागत 5000 वर्षापासून चालत आलेलं आहे, परंतु ज्यावेळेस आयुर्वेद तयार झालं, जेव्हा आपल्याला त्या उपचार पद्धतीचा वारंवार उपयोग करून त्याचे रिझल्ट मिळत आले, त्याचं इसेन्स काढून आपल्या संहिता बनवण्यात आल्या। वाघभट संहिता असेल, चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल। फक्त आपल्या आयुर्वेदामध्ये काय झालं की त्यावेळेस ती पद्धती नव्हती स्टॅटिस्टिकल डाटा ठेवण्याची, स्टॅटिस्टिकल डाटा नव्हता, परंतु अनेक वेळेस उपचार करून करून त्या पद्धतीतला इसेन्स काढला आणि नंतर आपले श्लोक तयार झालेले आहेत। त्यामुळं तुम्हाला काही बेस नाही, आयुर्वेदाला काही बेस नाही, तुम्ही हे सिद्ध करा, हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे म्हणून ते त्या संहिता स्वरूपात आहे। त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने सिद्ध करायची गरज नाही, पण सिद्ध जर करायचीच असेल, यांना जर स्टॅटिस्टिकल डाटाच हवा असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं स्टॅटिस्टिकल डाटा फक्त तयार करायचा आहे, सिद्धता झालेलीच आहे। ते जर केलं तर आपण त्यांना हे सांगू शकतो आपल्याकडे हा स्टॅटिस्टिकल डाटा तयार आहे। ओके, आता आपण जसं बघतो सर याला की द्रव्यगुणशास्त्र आहे आपलं, त्याच्यापूर्वीचा त्याचा जर अभ्यास द्रव्यगुणशास्त्राचा अभ्यास करायचा, त्याच्यापूर्वी आपल्याला आयुर्वेद पदार्थ विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो। बरोबर, आयुर्वेद पदार्थ विज्ञानामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दर्शन, अनुमान, शब्द आणि युक्ती अशा स्वरूपाचे जे मुख्य प्रमाण सांगितलेले आहेत तर यांचा उल्लेख येतो। आणि जेव्हा या प्रमाणांचा आपण विचार करतो तर प्रत्यक्ष ज्या काही गोष्टी आपण अनुभवतो, अनुमानाने विचार करतो किंवा शब्द प्रमाण जे काही सांगितलेले आहेत आणि त्यानुसार मग आयुर्वेदाने जे युक्तिपूर्वक एखादी औषधी वापरण्याचं सांगितलेलं, तर नक्कीच हे
जी ट्रीटमेंटसाठी जे एक टूल लागतं की प्रॉपर आपण जे योग्य दिशेने चाललोय की नाही, या ठिकाणी जे काही समजा पूर्वपार चालू असलेलं जे काही नॉलेज आहे तर त्या लोकांना ते प्राप्त झालेलं होतं आणि त्यांनी मग ते पुढे सांगत गेले. एखाद्या वेळेस ते त्याचा जो डाटा आहे तर तो कलेक्शन नसेल, परंतु त्याची जी माहिती आहे तर ती मुखोद्गत म्हणा किंवा लिहिण्याच्या स्वरूपात पुढे ती येत राहिली आहे. तर यालाच अशा स्वरूपाचं आपण गृहीत धरायला काही अडचण नाही सर. दुसरं सर महत्त्वाचं याच्यामध्ये आपण बघतोय की ज्या कालावधीमध्ये की कुठलीच टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती त्या याच्यामध्ये द्रव्यगुणशास्त्राचा जर विचार केला आपण तर अगदी रस वीर्य विपाक प्रत्येक जे काही औषधी आहेत त्याचं, त्यानंतर गुण हे वर्णन केले. तर या अनुषंगाने काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम आपल्याला आयुर्वेद शास्त्रावर बोलायचं म्हटल्यानंतर त्याचे जे बेसिक्स आहेत हे बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर सर. आता झालं होतं कसं, कुणीही उठतो आणि आयुर्वेदाला प्रश्नचिन्ह करतो, हे असं नाही व्हायला पाहिजे ना. ज्यावेळेस आपण एखाद्या पॅथीवर किंवा एखाद्या शास्त्रावर प्रश्नचिन्ह करायचा विचार करतो त्यावेळेस आपण त्याचे बेसिक समजून घेतले पाहिजेत. बरोबर. बेसिक समजल्याशिवाय आपण प्रश्नचिन्ह नाही करू शकत. तर जसं आपला त्रिदोष असतील किंवा सप्तधातू असतील, त्रिमल असतील, हे जे बेसिक्स आहे आयुर्वेदाचे, पंचधातू आपलं पंचमहाभूत आहेत, तर याचा अभ्यास करून म्हणजे थोडक्यात पदार्थ विज्ञानाचा अभ्यास करून आपण आयुर्वेदावर त्याचा अभ्यास केल्यानंतरच आपण त्याला नाव ठेवू शकतो. परंतु आता काय होतं, कुणीही उठतं आणि आयुर्वेदाला प्रश्नचिन्ह करतं. प्रश्नचिन्ह झाल्यानंतर हे आपलं कर्तव्य आहे, आपण आयुर्वेदाचं हे करतो, आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना हे त्यांचं प्रबोधन घडवून आणणे. प्रबोधन घडवून आणण्यासाठी आपण त्यांना त्रिदोष काय आहे, सप्तधातू काय आहेत, म्हणजे एक वरवरची माहिती त्यांना देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना समजेल की आयुर्वेद समजून घेताना स्टॅटिस्टिकल डाटा हा महत्त्वाचा नाही. फार बारीक पॉईंट आहेत की जे आपल्याला लगेच रिसर्च करून दाखवता येतील असे नाही. परंतु आपण दुसरं एक कोरिलेशन आपण त्याच्यामध्ये एक घेऊ शकतो. साधारणतः आपल्याकडे एक प्रकृती असते, प्रत्येक व्यक्तीचे जे कॉन्स्टिट्यूशन सांगितलेले आहेत, प्रकृतीचे विविध प्रकार सांगितले, वातज, पित्तज, कपज, सन्निपातज, द्वंद्वज, अशा स्वरूपात जे प्रकार सांगितले आहेत. तर याला एक मॉडर्न सायन्सचं उदाहरण घेऊन आपण एक्सप्लेन करू शकतो. जसं की समजा उदाहरणासाठी एखादं रंग आहे, रंगामध्ये आपण 3 प्रकार करू शकतो. एक फिकट विशिष्ट, समजा निळा रंग घेतला, निळा फिकट रंग, थोडा गाढत रंग आणि खूप गाढत रंग. तर हे 3 रंग हे मॉडर्न सायन्सला ॲक्सेप्ट करायला काहीच अडचण नाही की येस हे 3 प्रकारचे शेड जे आहेत हे तयार होऊ शकतात. आता विविध कलर आपण बघतो, कलरवाल्याकडे आपण जर कलर घ्यायला जर गेलो तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कलर त्याच्यात भेटू शकतात. म्हणजे एकाच कलरमध्ये वेगवेगळे कलरची व्हेरायटी असते. हा, म्हणजे मिश्रण झाल्यानंतर वेगळा कलर तयार होतो. हे जर मॉडर्न सायन्सला मान्य असेल तर मिश्रण झाल्यानंतर वेगळी प्रकृती पण तयार होते. त्याचे गुण दोष वेगवेगळे असू शकतात, हे त्यांना मान्य व्हायला काही अडचण नसेल. आणि याचा अभ्यास केल्यानंतरच आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. त्यामुळे प्रत्येक वैद्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यांना प्रकृतीचा, देश आणि काल याचा विचार करून त्यांनी औषधोपचार केला पाहिजे. आपलं सध्याचं जे सायन्स आहे औषध उपचार करण्याचं, त्याचा एक फिक्स डाटा ठरलेला आहे. फिवर आला तुम्ही हे द्या. आयुर्वेदाचं तसं नाही करता येणार आपल्याला. त्याचा मुळापासून अभ्यास करावा लागेल, प्रकृतीचा अभ्यास करावा लागेल, देश आणि कालाचा अभ्यास करावा लागेल आणि मगच आपण उपचार पद्धती करू शकतो. आणि ते पूर्ण त्या वैद्याच्या ज्ञानावर अवलंबून असतं आणि ते वैद्याला स्वातंत्र्य या सायन्सनं दिलेलं आहे, आयुर्वेद सायन्सनं. बरं, याच्यानुसार सगळ्यात महत्त्वाचा आता पंचभौतिक जो कन्सेप्ट एक सांगितलं सर आपण, म्हणजे सर्व सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. मॉडर्न सायन्ससुद्धा मध्ये फक्त एका याच्याबद्दल मी जिथपर्यंत माझा अभ्यास ठेवला, मी इथर म्हणजे जी स्पेस आहे समजा, ज्या ठिकाणी समजा पोकळीला हे मान्य करत नव्हती, परंतु आता अंतराळ हा भाग जर त्यांच्या क्रियेमध्येच आलेला आहे. अंतराळामध्ये विमान जात आहेत किंवा रॉकेट जात आहेत, कुठेतरी स्पेस असल्याशिवाय तिथपर्यंत जाणार नाही. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असल्याशिवाय हे जे काही 4 घटक आहेत हे तिथपर्यंत कॅरी होणे किंवा त्याच्यामध्ये प्रसर पावणे ह्यासाठीची क्षमता त्याच्यामध्ये उरत नाही. त्यामुळे शरीराच्या आतमध्ये जी पंचभौतिक कॉन्स्टिट्यूशन सांगितले तेच कॉन्स्टिट्यूशन बाहेरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे मॉडर्न सायन्सचा हा जो कन्सेप्ट आहे की बाहेर आग आहे, पाणी आहे, वारा आहे, त्यानंतर तुमचं जागा आहेत, हे किंवा सॉलिड घटक ज्याला आपण पृथ्वी सारखं म्हणू, कोणते सुद्धा जो घट्ट आपण एक छोटंसं म्हणू, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे अशी एक म्हण आहे. जसं पूर्ण आपलं शरीर कॉन्स्टिट्यूशन 5, परंतु याला हे असा आपण श्लोक मारला की लगेच म्हणजे आपण श्लोक हा बोललो की समोरचे लगेच त्याच्यामध्ये विरोधी भाषेने त्यात बोलतात. तर परंतु हे आता सायन्सने सुद्धा सिद्ध
केलेलं आहे याबद्दल काय मत वाटतं सर आपल्याला? काय नक्की सायन्सनं सिद्ध केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. सायन्सनं आता जे मूलभूत एलिमेंट्स मूलद्रव्य काढलेले आहेत त्याचा जर आणखी बारीक दृष्टीने अभ्यास केला तर या 5 तत्वामध्ये ते विलीन होतात. बरोबर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वामध्ये हे जे मूलभूत काय 105 का 205 सांगितलेले मूलद्रव्य ते आपल्याला विभाजित करता येतात. म्हणजे बेसिक मूलद्रव्य हे पूर्ण जगामध्ये 5च प्रकारचे आहे. बरं सर, आता हे आपण मान्य केलं की सर्व जी सृष्टी आहे पंचमहाभूतांनी बनलेली आहे. प्रत्येक जो जीव आहे तो त्रिदोषात्मक सप्तधातुत्मक आहे, त्याच्यामध्ये त्रिमल जी असणार आहे त्यातली. मग कुठलाही सूक्ष्मजीव ते पिंडी ते ब्रह्मांड या नियमाप्रमाणे आपण जर गेलो तर प्रत्येक सूक्ष्मजीव ते कुठलाही मोठ्यात मोठा जीव असेल त्याच्यामध्ये हे सर्व कन्स्टिट्यूशन असणार. तर या ठिकाणी माझा जो पुढचा एक प्रश्न आपल्यासाठी येतोय की कोरोना व्हायरस जरी घेतला आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे काही जे स्ट्रक्चर आहेत ते त्या स्ट्रक्चरप्रमाणे जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा वातपित्त कफाचं जे कन्स्टिट्यूशन आहे तर ते आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आयुर्वेदाचा जो बेस त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो बेस ह्याही ठिकाणी आपण क्लिअर करू शकतो की नाही, प्रत्येक जो घटक आहे तो पंचमहाभूतांनी आणि या त्रिदोष सप्तधातू वगैरे याच्याशी संबंधित जे काही कन्सेप्ट सांगितला त्रिदोषाने तो बनलेला आहे. तर सर या अनुषंगाने एक पुढचं महत्त्वाचा विषय येतो त्यातला की आपण साधारणतः हे बघतोय की बरेचशी जी मंडळी आहेत आपल्याकडे प्रॅक्टिसमध्ये म्हणा किंवा लोकांमध्ये जो समज आहे, आपण विशिष्ट मॉडर्न सायन्सने सांगितलेले जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे जसं की समजा मेडिसिन पार्टवर असेल, इंजेक्टेबल्स असतील, सलाईन असतील, सहज मान्य करतोय. परंतु आयुर्वेद आपण सहज मान्य करत नाही. नेमकं काय मानसिकतेमध्ये काय गेलंय, काय नेमकं कशामुळे झालंय सर्व? यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल. काय एकेकाळी आपल्या इथे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी नालंदा विद्यापीठ वगैरे असे मोठमोठे विद्यापीठ होते आणि जगभरातून व्यक्ती इथे यायच्या. परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की आपला राजकीय किंवा मध्ये जो स्थित्यंतर आले त्यामध्ये आपल्या देशावरती बऱ्यापैकी हल्ले झाले, आक्रमण झाले. त्यामध्ये आपले राजे नामोहरम झाले. परिणामी आपल्या ज्या शास्त्राला जो राजाश्रय होता तो नष्ट झाला आणि त्यांनी त्यांची पद्धती इथं रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपण एक प्रकारे गुलामीत गेलो. त्यामुळे मानसिक गुलामी आली आणि आपण मग त्यांचं शास्त्र हेच उच्च आहे असं मानायला लागलो. परिणामी आपलं जे मूलभूत शास्त्र आहे हे शास्त्र पाठीमागे पडलं. त्यामुळं जरी हे सिद्ध झालेलं आहे, कारण 5,000 वर्षापासून आहे, हे सिद्ध झालेलं आहे म्हणूनच आज टिकून आहे. आज बऱ्यापैकी शासन पण त्याला राजाश्रय देत आहे, परंतु आणखी राजाश्रय आणि प्रत्येकाची त्याबद्दल असणारी आस्था ही फार महत्त्वाची आहे. बरोबर. नक्कीच यात जनपदोध्वंस जे आहे तर ती संकल्पना जर घेतली तर ही 5,000 वर्षापूर्वीची सुद्धा नोंद आयुर्वेदामध्ये आहे. अगदी वाघभटांच्या काळामध्ये सुद्धा याची नोंद आहे. म्हणजे जनपदोध्वंस याला आजच्या काळामध्ये आपण एपिडेमिक्स जे आहे, महामारी म्हणतो, एपिडेमिक्स जे आहेत, तर त्याचा उल्लेख याही ठिकाणी त्याही ठिकाणी होतो. आणि तशाच स्वरूपाची स्थिती ही काही नव्याने आलेली आहे अशातला विषय नाही. त्यामुळे आयुर्वेदाचा हा भाग नाही की आयुर्वेदाने याचा काही संबंधच नाही आहे. आणि आयुर्वेदिक औषधींशी कोरोना म्हणजे कोरोनाच पर्टिक्युलर म्हटल्यानंतरच फक्त आयुर्वेदाशी म्हणजे पूर्णतः वेगळं करायचं आहे आणि आयुर्वेदाचा तो भाग नाही असं म्हणायचं हे सुद्धा चुकीचं असणार आहे. कारण आपण वातपित्त कफाचाही कन्सेप्ट बघितला आणि दुसरं महत्त्वाचं की प्रत्येक जे काही औषधोपचाराची करण्याची जी आयुर्वेदाची पद्धत आहे ही प्रकृती, दोष, धातू, मल यांच्या विकृतीप्रमाणे आपण या ठिकाणी करत असतो. दुसरा एक महत्त्वाचा विषय येतो सर त्याला की जसं की आता एक असं म्हटलं जातं की नाही तुमची औषधी हे सिद्धतेवर नाही आहे, त्याचा काही पुरावा नाही आहे, त्यामुळे मग याच्यावर कसं काय विश्वास ठेवायचा आणि मग ही औषधी कशी द्यायची. आणि याच्यात दुसऱ्या बाजूला आपण सर एक बघतो त्याला की मॉडर्न सायन्समध्ये किंवा सर्रास समजा एक प्रोटोकॉलसुद्धा त्याच्यामध्ये दिले गेले ते काही औषधी आहेत की त्या ट्रायल म्हणून विशिष्ट एका त्रासामध्ये समजा आता कोरोनाचंच उदाहरण घेऊया, त्याला आपण कोरोनामध्ये किंवा तत्सम कुठले सुद्धा व्हायरल वगैरे जर असे आले त्याला ट्रायल म्हणून त्याच्यावरती औषधी दिले जातात. तर कितपत योग्य वाटतं त्याच्यामध्ये ही जी कॉन्ट्रावर्सी आहे याच्यात? आता कॉन्ट्रावर्सी कसं त्याला विरोधी म्हटलं जातं. राजाश्रय आणि जनमानसात असणारी प्रतिमा या दोन गोष्टींमुळे काय झालं की मॉडर्न सायन्सनं काही जरी सांगितलं तरी बुवा ते लगेच जनमानसातही मान्य होतं आणि त्याला राजाश्रयही मिळतो. परंतु आपल्याला राजाश्रय नसल्यामुळं आणि राजाश्रय नसल्यामुळे जनमानसात तशी प्रतिमा नाही. त्यामुळे आपण एखादी गोष्ट सांगितली की त्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. आता आपण कोरोना आणि आपली उपचार पद्धती असं म्हणतोय, याच्यामध्ये आयुर्वेदीय त्रिसूत्री जी आहे ही अत्यंत उपयोगी आहे. आपण आता जसं पुढे बोलू तसं आपण त्याच्यावर विवेचन करणार आहोत. बरोबर. सर याच्यामध्ये आता एक दुसरं महत्त्वाचं आपल्याला एक लक्षात आलं, आता आपण एक इंटरव्ह्यू घेतला, एक इंटरव्ह्यू लक्षात आणून दिला
जळगाव येथील डॉक्टर निलेश पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि ते नॅचरोपॅथीप्रमाणे काही ट्रीटमेंट वगैरे करण्यास त्यांना आवड आहे आणि त्या पद्धतीने ते करत असतात. तर त्यांच्याकडे शासनाने 9, 10 आणि 11 या तारखेला 4 कोरोनाचे पेशंट दिलेली होती ज्यांना कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यापैकी एक जी रुग्ण होती तर त्यांना हे गंभीर स्वरूपाचे काही कोमॉर्बिडिटीसुद्धा त्यांना त्या रुग्णाला सोबत होती. आणि हे 3 जी रुग्ण आहेत हे तिन्ही याच्या 4 पैकी 3 रुग्ण हे 3 दिवसामध्ये पूर्णतः बरे झाले. ज्यांना कफ कोल्ड रिलेटेड वगैरे जे काही कंप्लेंट्स होत्या त्या त्यांच्या पूर्णतः नाहीशा झाल्या. आणि याच अनुषंगाने आणखी आपण थोडंसं ब्रीफ त्या विषयामध्ये करावं, नेमकं कसं कोरिलेशन आहे आणि उपचाराची ही दुसरी बाजू या ठिकाणी आपण मांडतोय, याला महत्त्व कसं महत्त्व याचं या ठिकाणी आहे. नक्कीच नक्कीच फार चांगला विषय आपण हातात घेतलेला आहे की उपचाराची जी दुसरी बाजू आहे की ज्याला आपण आयुर्वेदिक कन्सेप्ट किंवा आयुर्वेदाची त्रिसूत्री म्हणूया. तर यामध्ये आपल्याला त्रिसूत्रीमध्ये सर्वप्रथम योग घ्यावा लागेल, योग आणि प्राणायाम. त्यानंतर आहार घ्यावा लागेल. आहारामध्ये परत 2 बाजू आहेत, एक आहे अन्न आहार आणि दुसरा आहे औषधी आहार. आणि तिसरी बाजू आहे, तिसरं जे सूत्र आहे ते आहे विहार. विहार म्हणजे वागण्याची पद्धती. आता आपण सर्वप्रथम जर बघितलं तर आपण योग घेऊ. त्याच्यामध्ये पतंजलीचं आपले रामदेव बाबा असतील किंवा आपले बरेचसे जे नेटवर जर टाकलं तर बरेचसे आसनं आहेत ज्याने की प्रतिकारक क्षमता वाढते. बरेचसे प्राणायाम आहेत ज्यांना की आपला मेन जो फुफ्फुसावर जो अफेक्ट होतो करोनाचा तो आपल्याला दूर किंवा कमी करता येऊ शकतो किंवा आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते. यासाठी पूर्ण तर गोष्टी आपल्याला इथे सांगणं कमी वेळात सांगणं शक्य नाही. दुसरं आहे जे आहार. आहारामध्ये अन्न आणि औषधी 2 प्रकार आहेत. तर जसं तुम्ही त्या डॉक्टर पाटील सरांचा उल्लेख केला त्याप्रमाणे जी अन्नाची जी हे आहे 3 स्टेप डाएट हे फार महत्त्वाचं आहे जे की आयुर्वेदानं कधीच मान्य केलेलं आहे. आयुर्वेदाचं मूळ तत्वच आहे की रोगच होऊ द्यायचा नाही. रोग होऊ द्यायचा नाही म्हणजे आपण पद्धतीच अशी ठेवायची आहार आणि विहाराची की जेणेकरून रोग आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. याच्यामध्ये सर हे एक सांगितलेलं आहे लंघनम परम औषधम. एकदम बरोबर. तर त्यामुळे ह्या लिक्विड डाएट आणि सॉलिड डाएट यामध्ये आपल्याला कसं काय त्याला थोडंसं डिफरन्शिएट केलं जाऊ शकतं. सॉलिड डाएट द्यायचं त्या रुग्णाला की लिक्विड डाएटचं प्रमाण जास्त द्यायचं अशा स्थितीमध्ये जर त्याला कोरोना व्हायरस सारख्या कुठल्याही फ्ल्यूची म्हणू आपण त्याला कुठली लागण झाली कुठलाही फ्ल्यू म्हणू शकतो आपण. कोणताही फ्ल्यू असेल, फ्ल्यू आहे म्हणजे ताप आहे आणि तापेचं पहिलं औषध आयुर्वेदामध्ये लंघनम परम औषधम सांगितलं. कारण तापेमध्ये काय होतं की आपल्या कोष्ठात असणारा जे अग्नी आहे तो शाखागत जातो. त्यावेळेस आपली जी पाचन क्षमता आहे ती कमी झालेली असते. तर ती पाचन क्षमता वाढवण्यासाठी किंवा ते पाचन क्षमतेला आपण असंच काम द्यायला पाहिजे की ती पाचन करू शकेल. त्यासाठी एक तर लंघन म्हणजे कमीत कमी खाणे आणि जे खायचं ते लिक्विड स्वरूपात खाणे, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता पाटील सरांनी जो 3 स्टेप डाएट अंगीकारलाय त्यामध्ये पहिलं जे आहे तर ते लिक्विड डाएट. लिक्विड डाएट मध्ये जे सायट्रस फूड आहेत की जेणेकरून जसं आता आयुर्वेदात सर्वात उत्तम जर रसायन औषधी कोणतं सांगितलं असेल तर ते आवळा सांगितलंय. आवळा कोणत्याही स्वरूपात घ्या, त्याला उकळा, तळा, त्याला उकडा, काही केलं तर त्यातलं व्हिटॅमिन सी कमी होत नाही. तर व्हिटॅमिन सी हे उत्तम रसायन, आवळा हे उत्तम रसायन सांगितलेलं आहे. आणि 3 स्टेप डाएट मध्ये सुद्धा त्यांनी सायट्रस फूडच सांगितलेलं आहे. हे जे घेतल्यानंतर लंघनही होतं आणि आवश्यक ते घटकही मिळतात. परिणामी रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सर महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहेत व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात येत असल्यामुळे बहुतेक तर त्या रुग्णांना तशा स्वरूपाचे रिझल्ट त्याच्यामध्ये आले जातात. ती जी रुग्ण होती त्यांची कोविड-19ची जी तपासणी आहे पॉझिटिव्हचा रिपोर्ट शासनाचाच आहे आणि निगेटिव्हचा रिपोर्ट शासनाचा आहे आणि टाइम स्पेस सुद्धा माहिती आहे की किती टाइम लागलेला आहे. आता याच अनुषंगाने मी पुढचा प्रश्न आपल्याकडे घेतोय. जर आपण असं केलं की हा 3 स्टेप डाएट आणि आयुर्वेदामधील किंवा आयुष विभागाने सांगितलेले जे सजेस्टिव्ह औषधी किंवा कल्पयोजना आहेत या जर एकत्र केल्या तर यावर आणखी प्रभावी उपचार होऊ शकेल का? आपलं काय मत वाटतं? नक्कीच. आपण जर आता पहिला आपला जो त्रिसूत्री जे आयुर्वेदिक पद्धती आहे त्यामध्ये आपला योग झालेला आहे. आहारामध्ये आपलं अन्न हा भाग आटोपलेला आहे आणि आपण औषधी भागाकडे वळतोय. त्यामध्ये आपण आयुष मंत्रालयाचे जे आयुर्वेदिक कल्प दिलेले आहे, संशमनी वटी असेल, गिलोय घनवटी असेल, याचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याचे फार चांगले रिझल्ट मिळतील. कारण यांचं कामच आहे की शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणे, शरीरामध्ये जो सायटोकिनिन स्टॉर्म तयार होतो तो स्टॉप करणे आणि आपली जी प्रतिकारक क्षमता आहे तिला बल देणे. तर याचा जर वापर केला सोबतच आपल्या आता जे पारंपरिक काही जे वैद्य आहेत त्यांनी पण काही नुसके सांगितलेले, आपण त्याला नुसकेच म्हणू. नुसके याच्यामुळे म्हणावं लागतं की त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा नाही आहे, पण त्यांच्या वंशानुसार ते चालत आलेलं आहे. त्या पद्धतीनं त्यांना रिलीफ पण मिळालेला आहे म्हणून ते चालत आलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचाही नक्कीच विचार करावा. जसं ज्येष्ठ मध
गुळवेल चूर्ण, ज्येष्ठमध चूर्ण आणि आपलं अश्वगंधा चूर्ण 100 ग्राम घ्यायचं, त्यामध्ये 100 ग्राम खडीसाखर टाकायची आणि हे चूर्ण करून रोज संध्याकाळी झोपताना कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत याला रोज संध्याकाळी 1 चमचा घ्यायचा. यानं एक खूप छान इफेक्ट आपल्याला आयुर्वेद कोरोनामध्ये मिळू शकतो. बरोबर. सर पुढचा एक विषय आता, कारण आता तुम्ही बऱ्यापैकी ह्या बाजू स्पष्ट केल्यात की ज्याला आपण कोरोनाच्या उपचाराची दुसरी बाजू म्हणू शकतो की त्या पेशंटला प्रत्येक वेळेस आयसोलेशन करणे किंवा मग त्याच्यावर जो आहे तो विविध तपासण्यांच्या माध्यमातून खर्च करणे, त्याच्यावर लक्ष देणे, डॉक्टरला त्या ठिकाणी एनर्जी खर्च करायला लावणे, शासनाला त्या ठिकाणी एनर्जी खर्च करायला लावणे, म्हणजे हा सर्व आर्थिक बोजाचाच विषय आहे. आणि जसं 3.5-4 महिने झालेत की आपण बघतोय की कंटिन्यू शासन जे आहे ते आर्थिक जे आहेत संकटामधून जात आहे. आणि अशा स्वरूपाचं भविष्यामध्ये जर टाळायचं जर का असेल, बरोबर, तर या ठिकाणी शासनाने काय भूमिका घ्यायला पाहिजेत किंवा साधारणतः काय आपल्याला वाटतं या अनुषंगाने? आता आपण आयुर्वेदिक जी पद्धती आहे त्रिसूत्री, त्याच्या 3ऱ्या सूत्राकडे विहारमध्ये, तर शासनानं सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये कसं वागायचं ते सांगितलं. शासनानं सांगितलं म्हणण्यापेक्षा WHO रिकमेंड केलं आणि ते फक्त शासनानं प्रसारित केलं. त्यामध्ये मास्क वापरणे, जसे की आपली पूर्वीपासून पद्धत होती की आपण अंतरावून बोलायचो, गळा मिठी घेणे, हस्तांदोलन करणे ही आपली पद्धत नाही. ही आपली पारंपरिक ग्रीटिंगची पद्धत नाही आहे, भेटण्याची पद्धत. पहिल्यापासून आपण नमस्ते करतो, त्यानंतर आपण काही मैतीचा वगैरे कार्यक्रम झाला तर तिथून आल्यानंतर सुतक पाळतो. सुतक पाळणं ह्या जरी गोष्टी आपल्या शास्त्रात टाकलेल्या असतात तर त्याचा उद्देश हा शास्त्रीय होता. जरी ते समजा आपल्या धर्मात टाकलेले असतात तरी उद्देश शास्त्रीय होता की बुवा तिथून आल्यानंतर इन्फेक्शन व्हायला नको, आयसोलेशन मिळावं, त्यासाठी आपण सुतक पाळायचो. बाहेरून आल्यानंतर हस्तपात स्वच्छता करूनच घरामध्ये यायचा हा आपला नियम होता. आज आपण बघतो मॉडर्नमध्ये शूज सगळं आतमध्ये जातात, किचनमध्ये टेबलवर शूज सगळं जेवायला बसतात. म्हणजे या ज्या पद्धती आहेत, तर आपला जो पूर्वीचा विहार हा जो कन्सेप्ट आहे मार्ग सोबतच घेऊन येतोय आपणच या मॉडर्नच्या आधुनिक राहणीमानानुसार, तर हे टाळून आपलं जे आपल्या ज्या जुन्या शास्त्रात सांगितलेल्या विहार पद्धती, कसं वागायचं, स्वच्छता ठेवली पाहिजे, बाहेरचं बाहेर आणि घरातलं घरात, ही जी पद्धती आहे ही पद्धती आज आपण पालन करायला पाहिजे. सर सरासरी आता जेवढं आपण बाहेर बघितलंय, कोरोना हे काय समीकरण वाटतं नेमकं तुम्हाला, म्हणजे त्या अनुषंगाने आणि कोरोना ह्या समीकरणाबद्दल म्हणजे काय काय म्हणावं असं वाटतं? कारण त्याच्यावर बोलावंच काय, सर्वीकडनं अशा स्वरूपाचं वातावरण तयार झालेलं आहे की साधारण कुठेही जरी साधा जरी विचार करायला गेलं किंवा कोणी बोलायला जर गेलं तर थोड्या वेळात कोरोनाचा विषय निघतो. हे काय समीकरण आहे कोरोना? काय आता ती वैश्विक महामारी म्हणून तिला प्रोजेक्शन दिलं गेलं. ॲक्च्युली करोना हा आपण जर बघितलं तर आजच्या 12वीच्या पुस्तकातही करोनाचा उल्लेख झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी त्याचं औषधीही सांगितले की अँटी हिस्टेमिनिक द्या, करोना बरं होईल. ॲक्च्युली काय झालं की करोनाचे बरेचसे स्ट्रँड्स आहेत की जे एवढं सर्व झाल्यानंतर त्यांनी डेक्झा सांगितलं. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी डेक्झा सांगितलं. म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा विचार करता कधी कधी अशी शंका येते की हा जो नवीन करोनाचा जो मॉडिफाईड आलेला आहे स्ट्रँड, तर हा तयार केला आहे, याच्या मागं काही आर्थिक, काही सामाजिक, काही युद्ध पातळीवरचं काही आहे का, हा खरोखरच नैसर्गिकरित्या तयार झाला, हा एक प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करून आपण त्यातून मधला मार्ग शासनानं काढायला पाहिजे, जेणेकरून व्यक्तीवरही आर्थिक लोड येणार नाही, शासनावरही आर्थिक लोड येणार नाही आणि प्रत्येकाच्या मनातली भीती निघून जाईल. भीती जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण भीती जाण्यासाठी आपल्याला त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपली मृत्यू होतोच हे जे लोकांच्या मनात बसलंय हे टाळलं गेलं पाहिजे. त्यासाठी ही आपले जे आहार पद्धती आहे ही बदलायची, विहार पद्धती बदलायची आणि लोकांच्या मनातली भीती कमी करायची, जेणेकरून आपोआपच मनोबल वाढेल आणि मनोबल वाढले की रोगप्रतिकारक क्षमता वाढणार, रोगप्रतिकारक क्षमता परिणामी करोना पळू शकतो. जे आयुर्वेदात जो मुख्य उद्देश आहे स्वस्थ व्यक्ती स्वास्थ्याचं रक्षण करायचं आणि व्याधीग्रस्त व्यक्तीच्या व्याधी जो आहे तो नष्ट करायचा. तर आज आपल्यासोबत चर्चेसाठी या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर DU मेहत्रे सर. त्यांचं अश्विनी क्लिनिक आहे सिंदखेड राजा येथे, तिथे आपण आलेलो होतो आणि त्यांनी छान प्रकारे आयुर्वेदाच्या पद्धतीने जी कोरोनाच्या उपचाराची दुसरी बाजू आहे तर ती त्यांनी छानशी सांगितली. नक्कीच या ठिकाणी प्रश्न बरेचसे लोकांना बरेचसे उत्तर दिल्यानंतरही प्रश्न असतात, आपले प्रश्न असतील तर नक्की आपण विचारा आणि या गोष्टीला नजरअंदाज न करता आपण याच्यावर विचार करा. कारण डॉक्टर निलेश पाटील यांनी त्यांच्या जळगाव येथील, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, भडगावमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे,
त्यांनी जर ह्या अशा स्वरूपाचं जर समजा एखादी उपचार पद्धतीनुसार जर फॉलोअप केला असेल, याचा उल्लेख पूर्वीसुद्धा म्हणजे मुळात हे जे आहेत डॉक्टर निलेश पाटील यांनी हे डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांच्या या 3 स्टेप डाएटच्या कन्सेप्टवरनं त्यांनी ते फॉलो केलेलं आहे आणि ते नॅचरोपॅथीच्या कन्सेप्टप्रमाणे ते रन करतात. तर तोच कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये ताजे फळ आहार घेणे किंवा फळांचा औषधी म्हणून वापर करणे याबद्दलचा उल्लेख आपण कधीही पाहू शकतात. त्याच्या संदर्भातली पुस्तकं ग्रंथ त्याच्या स्वरूपाचे आजही उपलब्ध आहेत आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने काही जी समजा संकलनं आहेत ती जरी नसली तरीसुद्धा त्याची जी समजा प्रत्यक्ष अनुमान शब्द आणि त्यानुसार मग युक्तिप्रमाणाप्रमाणे आयुर्वेदामध्ये वापर आणि त्याची सिद्धता ह्या गोष्टींचा एकंदरीत वापर करता हे संशोधनापेक्षा काही कमी नाही आहे. पण तरीसुद्धा जर जगाला संशोधन याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि कागदावरच उतरून पाहिजेत तर नक्की आम्ही आता पुढचा कालावधी आत्ता तर आमच्या हाती या सर्व शासन, केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी आल्यात. आम्ही नक्कीच या सर्व गोष्टींना कागदावर उतरवण्याची सुद्धा पूर्ण तयारी करू आणि सिद्ध करून दाखवू की आयुर्वेद तेव्हाही भक्कम होता, आत्ताही भक्कम आहे. नक्कीच अशा स्वरूपाची जी काही माहिती आहे ही आपण सरांकडनं नेहमी घेत राहू. आज आपण सरांकडनं माहिती घेतली, त्याचा विषय होता कोरोना आणि उपचाराची दुसरी बाजू. तर या अनुषंगाने सरांचे आपण आपल्या चॅनलवर आभार व्यक्त करूयात की सरांनी आपल्यासाठी मौल्यवान वेळ दिला. धन्यवाद. डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर पल्लवी पाटील व डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांची मुलाखत सोबत जोडून दिली आहे. इच्छुक पाहू शकतात. धन्यवाद. हाय डॉक्टर नीलेश पाटिल एंड डॉक्टर पल्लवी पाटिल. आज का दिन 15 जून और आज का दिन आपके और मेरे लिए बहुत महत्वपूर्ण दिन है. लेकिन मैं आपको बता सकता हूँ अपने पिछले इस पूरे कोरोना के दौर में जितना कुछ मैंने देखा कि आज का दिन पूरे दुनिया के लिए, भारत के लिए भी, पूरी दुनिया के लिए खास बहुत इंपॉर्टेंट दिन है. और जो दर्शक ये वीडियो अभी देख रहे हैं, जो मेरी ऑडियंस, तो उनको बता दूं दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट अनाउंसमेंट आई एम गोइंग टू हैव. जो मैंने अभी तक तो पिछले ना तो मैं तो छोड़िए पूरी दुनिया में ऐसा कभी नहीं हुआ जो आज हुआ. एंड वो सिंपल भाषा में कि कोरोना पॉजिटिव का पेशेंट विद इन 3 डेज मतलब 72 आवर्स में एक्चुअली वो कोरोना नेगेटिव हो सकता है. वो तब जब वो एक्सट्रीम सिम्टम वाला हो, वो एक्सट्रीम पेशेंट हो, वो बहुत बीमार हो, उसको निमोनिया हो, उसको कार्डिक इंजरी भी साथ साथ हो, उसको एआरडीएस भी हो, बहुत सारी चीजों का मिश्रण हो, वो सीनियर सिटीजन हो, और तब भी वो 3 दिन में पॉजिटिव का नेगेटिव हो सकता है. राइट. सो यही चीज कर दिखाया है डॉक्टर नीलेश पाटिल एंड डॉक्टर पल्लवी पाटिल ने. डॉक्टर नीलेश पाटिल जो कि एमबीबीएस हैं और एक ऑर्थोपेडिक सर्जन है, पल्लवी पाटिल जो कि रेडियोलॉजिस्ट हैं, एमबीबीएस एंड रेडियोलॉजी एक्सपर्टीज हैं. और इन दोनों ने मिलके अभी कुछ दिन पहले गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को रिक्वेस्ट करके उनसे 4 पेशेंट लिए थे और 4 पेशेंट मिले उनको. और 9 तारीख को 9 जून 9, 10, 11 3 दिन के लिए. और इसमें से 2 पेशेंट का खास मैं जिक्र करूंगा. मेरे पास पेशेंट का नाम है भागा भाई नागराज पाटिल एंड प्रकाश दादू. ये दोनों दे वर सीवियरली इल. व्हाट ऑल हैपेंड विद देम वो आप बताएंगे मुझे. लेकिन 9, 10, 11 3 दिन जो भी कुछ उनके साथ किया वो आपको पता चल जाएगा. और चौथे दिन 12 तारीख को उनके सैंपल लिए गए और सैंपल लेने के बाद 14 को रिजल्ट आया, यानी कि एक दिन पहले. आज 15 तारीख है और 14 को उन 4 में से 3 were tested corona negative. Absolutely 72 hours and they got totally recovered, not just from the symptoms but also positive और negative हो गए. दोनों चीजें हो गए, ठीक हो गए, वो चले भी गए. 3 दिन का इंटरवेंशन, 3 days इंटरवेंशन. तो डॉक्टर पाटिल आप थोड़ा पहले तो बताइए ये जो वाले थे सबसे ज्यादा प्रकाश, इनके क्या सिम्टम थे when they were handed over by Maharashtra government to you? Yes, Prakash Wani, he is 63 years old male patient and he had severe breathlessness. Okay. He was having cough since last 3 months. Right. And he was not able to sleep since last 3 months. Right. So when we came to meet him, so he looks like his saturation was between 90 to 94. Okay. And meanwhile, his heart rate was fluctuating between 140 to 80. So initially we thought that this patient will survive or not, but we took the responsibility because we had only 4 patients by government. So they admitted in 9th of June in COVID care center
near Bhadgaon. So since 9th of June, we started 3-step diet. This that is the loading dose of vitamin C in natural form. Right. So we actually, yes sir. Yes. We actually following the 3-step diet in all viral infections. We already treated some patients. Even for our family also, we are using the 3-step diet. Great. So we were confident that the patients can be changed. So when the patient first day he was severely coughing, even the staff of the COVID care center complained to me that this patient is very dangerous and shift him to the district level. So after one day, the second day, the night watchman, the police constable also complained me that this patient throughout the night he not properly slept. Right. Throughout the night he was not comfortable. So again the next day we gave him according to his weight the lot of citrus fruit juice and coconut water. So third day he got the miraculous relief. Means the second day night, 10th night he slept very comfortably, and from 10th of June his cough was gone. Till today also he is not coughing, and his fever, his pulse rate is also normalized. So it is a miraculous effect, and he had not taken any single drug. बिना किसी मेडिसिन के इतना सीवियरली इल पेशेंट जो ऑलरेडी पहले से इल था और वो 3 दिन के अंदर सिम्टम सारे चले गए एंड ही बिकेम फ्रॉम पॉजिटिव टू नेगेटिव इन गवर्नमेंट कोविड केयर सेंटर जो कि बड़गांव में बेम्बर्ड जगह पे है एंड इट इज डिस्ट्रिक्ट वाज जलगांव महाराष्ट्र में. अब इसका एक और जो पेशेंट है डॉक्टर पल्लवी, भागाभाई नागराज पाटिल, उसकी क्या कंडीशन थी जब गवर्नमेंट ने आपको ये पेशेंट दिए? हाँ, she is also having cough and breathlessness. When she admitted, her fever was gone initially. It means since last before admission she had a fever, but when she admitted, her fever was subsided, and next course of 3 days her cough also subsided. उसका cough भी कम हो गया और fever भी कम हो गया. उनको थोड़ा सा ब्रेथलेसनेस भी था, वो भी कम हो गया सेकेंड थर्ड डे पे. अभी तो बिल्कुल नील है वो दोनों पेशेंट. अच्छा, 3 स्टेप डाइट के अलावा व्हाट ऑल इंटरवेंशन आपने किया उनके पेशेंट के साथ? दवाई तो बिल्कुल नहीं दी, तो और क्या उनके साथ किया? तो सुबह में उनको 6 to 8 o'clock हम योगा, प्राणायाम, योग निद्रा और कुछ मेडिटेशन वगैरह करवाए थे. उसके बाद फ्रूट्स, lots of juices. Then evening में उनको फिर से 6 to 8 o'clock. तो इसका विश्वास उनमें दिलाने के लिए हम उनके साथ रहे बहुत ज्यादा देर, और वो जो 3 स्टेप डाइट है वो हमने भी लिया उनके साथ. You became a part of the पूरे टीम का पार्ट बन गए. तो सबसे इम्पोर्टेंट 9th, 10th एंड 11th 3 दिन के प्रोसेस में जिसमें मेंटल सपोर्ट दिया थ्रू योगा, थ्रू मेडिटेशन, थ्रू गेम्स एंड थ्रू बीइंग विद देम, उनके साथ रह के मेंटल सपोर्ट, स्ट्रेस फ्री होना, इनका एक बहुत इंपॉर्टेंट रोल है किसी भी वायरस से लड़ने के लिए. हमारी इम्यूनिटी तभी स्ट्रांग होती है जब मेंटली वो आदमी रिलैक्स होता है, वो पेशेंट रिलैक्स होता है. अगर मेंटली कंडीशन ठीक नहीं है तो इट विल टेक लॉन्गर टाइम. इसीलिए आपने मेंटल सपोर्ट दिया और फिजिकल सपोर्ट के लिए आपने वो डाइट 3 स्टेप डाइट दिया. तो यहाँ पे अभी सारे ऑडियंस के लिए मैं ये बताना चाहूंगा कि इन द मंथ ऑफ जनवरी जब ये सब चल रहा था 31 जनवरी, द स्टेट्समैन, इंडिया का सबसे पुराना अखबार, उसमें अगर आप गूगल में जाएंगे स्टेट्समैन, मेरा नाम लिखेंगे डॉक्टर विष्णु रॉय चौधरी, कोरोना, तो 3 स्टेप डाइट क्या है वो सारा कुछ मैंने तभी बता दिया. उसके बाद से लगातार मैं और मेरी टीम, बहुत सारे लोग गवर्नमेंट से पेशेंट्स मांग रहे हैं कि आप दीजिए और 3 दिन में ठीक हो जाता है. बट फाइनली डॉक्टर पल्लवी एंड डॉक्टर नीलेश आपने गवर्नमेंट को परस्यू किया. एज ए रिजल्ट उन्होंने 4 पेशेंट दिए, रादर 4 पेशेंट देने पड़े, ऐसा मैं बोलूंगा, और 4 पेशेंट देने पड़े. तो नतीजा
अभी आपके सबके सामने है, दुनिया के सामने है। ये जो नतीजा है उनके सारे एविडेंसेस के साथ, वो वीडियो रिकॉर्डिंग के साथ मैं स्क्रीन पे दिए हुए लिंक में डाल रहा हूँ, ताकि कोई भी स्टेट गवर्नमेंट, कोई भी सेंट्रल गवर्नमेंट अगर ये नतीजे देख के अपनाना चाहते हैं तो नतीजे अवेलेबल हैं। और अगर कोई स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट हमें और या हमारी टीम डॉक्टर नीलेश और डॉक्टर पल्लवी को कांटेक्ट करके ये वाला थेरेपी अपने स्टेट में लागू करना चाहते हैं, तो उनके लिए भी डॉक्टर नीलेश एंड पल्लवी पूरी तरह से तैयार हैं। उन्होंने अपने उसके लिए भी दे एग्रीड फॉर, और उनसे अगर डायरेक्ट कांटेक्ट करना है तो स्क्रीन पे दिया हुआ ये ईमेल आईडी है, इस ईमेल आईडी पे आप उनसे डायरेक्ट कांटेक्ट कर सकते हैं। तो इस सारी बात का एक निचोड़ ये है कि अगर किसी को कोरोना आ जाता है या हो जाता है, वो कितना भी सिम्टोमेटिक क्यों ना हो, इट टेक्स जस्ट 3 days, 72 आवर्स का ही मेहमान है। और तो अगर ये 72 आवर्स का मेहमान है तो ये डेंजरस कैसे हो सकता है? ये डेंजरस हो ही नहीं सकता। और लेकिन ये ठीक होने की एक ही नियम है, जैसे मुझे समझ आया, डॉक्टर नीलेश ने बताया कि इट शुड बी विदाउट मेडिकेशन। जैसे ही वो किसी भी दवा का सहारा लेते हैं तो वो लंबा होता जाता है, खिंचता जाता है, इम्यूनिटी डाउन होती है, तब एक सिलसिला शुरू होता है। अदरवाइज तो ये 3 दिन का मेहमान है, 3 दिन का। तो अब पूरे देश भर के लिए डॉक्टर नीलेश की तरफ से, डॉक्टर पल्लवी की तरफ से और मेरी तरफ से हम लोग ये मैसेज देना चाहते हैं थ्रू दिस वीडियो आप सबको, कि आपके आसपास इंक्लूडिंग यू एंड योर फैमिली मेंबर, जैसे ही कोई पहला सिम्टम आए कोरोना का या इन्फ्लुएंजा का या फ्लू का, पहला सिम्टम मतलब टेम्परेचर बढ़ जाना, फीवरिश लगना, बॉडी लगना, खांसी आना, ऐसा कुछ भी अगर आता है तो स्क्रीन पे दिए हुए हेल्पलाइन और स्क्रीन पे दिया हुआ जो लिंक है इसमें जाके अपना फॉर्म भर देंगे। तो विद इन 2 आवर्स हमारा जो नेटवर्क है, नेटवर्क का नाम है नेटवर्क ऑफ इन्फ्लुएंजा केयर एक्सपर्ट, के हम में से कोई ना कोई आपको कांटेक्ट करेगा और आपके साथ तब तक हम रहेंगे। 3 दिन भी हो सकता है, 5 दिन भी हो सकता है, 10 दिन भी हो सकता है, राइट, जब तक कि आप पॉजिटिव से नेगेटिव ना हो जाए, नंबर 1। नंबर 2, जब तक सिम्टम ना चले जाए। इसके लिए डॉक्टर नीलेश, डॉक्टर पल्लवी और मैं डॉक्टर विश्वरूप चौधरी और हमारे नेटवर्क में जो 200 और एक्सपर्ट्स हैं, उन सबका जो फ्री सेवा आपके लिए है।